हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 33. शिवयोग निद्राच खेचरी मुद्राच परमानंदी. शिवयोग निद्रेमध्येही स्थित असलेला ब्रह्मसंचार करणारा परम आनंदी असतो. निद्रेमध्येही शिवयोग स्थित असलेला. एक विनोद सांगितला जातो. बाळू रेल्वेने प्रवास करत असतो. तिकीट तपासनीस येतो आणि बाळूकडे तिकिटाची विचारणा करतो. बाळू खिशात तिकीट शोधतो, पैशाच्या पाकिटात शोधतो, हातातल्या पिशवीत शोधतो, परंतु त्याला तिकीट काही सापडत नाही. तिकीट सापडत नाही असे पाहून तो घामाघूम होतो. चेहऱ्यावर काळजी दिसू लागते, सुन्न होतो. त्याची ती अवस्था पाहून तिकीट तपासनीसाला त्याची दया येते. तिकीट तपासनीस बाळूला म्हणतो की असू दे, आपण नक्कीच तिकीट काढले असले पाहिजे. काळजी करू नका, हवालदिल होऊ नका, मी तुम्हाला दंड करत नाही. त्यावर बाळू काकुळतीला येऊन म्हणतो, अहो, दंडाची मी काळजी करत नाही, माझी काळजी निराळीच आहे. तिकीट न सापडल्यास मला कसे कळणार की मी कुठे जात आहे? हा जरी विनोद म्हणून सांगितला जात असला तरी आपल्या बहुतेकांची परिस्थिती अशीच आहे. आपण कोण आहोत? आपण आलो कुठून? आपण कशासाठी जगत आहोत? आपण कोणीकडे जात आहोत? याचा कोणालाही थांग पत्ता नाही. कोणीही काही विचार करत नाही. जणू काही सर्वजण झोपेत आहेत, मूर्छेत आहेत. आपल्या स्वतःचाही विचार कोणाच्याही मनाला शिवत नाही. स्वतःचीही ओळख करून घ्यायला कुणाला सुचत नाही. सापळ्यात अन्न ठेवलेले असते, त्याचा खरपूस वास येतो. त्याने आकर्षित होऊन उंदीर सापळ्यात जातो आणि अडकतो, फसतो. काहीसे तसेच आपले होत असते, जन्मोजन्मी होत असते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भौतिक वस्तू जगताच्या मोहात अडकून, त्याच्या भोगापवर्गतेच्या मोहजालात अडकून, आपण त्यातच सुख मानून आपण त्यासाठीच जगत असतो. झोपेची तर गोष्ट दूरच, आपण जागेपणीही झोपेत असल्यासारखे जगत असतो. आपण असे काही व्यवहार करतो की असे व्यवहार केवळ झोपेतच होऊ शकतात. त्यामुळे व्यवहार झाला की पस्तावायची वेळ येते आणि तोपर्यंत निस्तारण्याची वेळ निघून गेलेली असते. जगण्याचे वय निघून जाते आणि निवृत्तीचे वेळी समजते की कसे जगायला पाहिजे होते. आपण काळोखात आहोत हेच समजत नाही, कारण आपल्याला प्रकाशाची ओळखच नाही. काळोखाची सत्य ओळख होण्यासाठी प्रकाशाची ओळख व्हावी लागते. निर्वाण योगी निद्रेतही योग स्थित असतो. निद्रेतही तो योग स्थितीपासून ढळत नाही. निद्रेतही तो जागा असतो. त्याचे झोपेतही आत्मभान सुटत नाही. सहज आचार तरीही योगाचार असा त्याचा व्यवहार असतो. त्याच्या नसानसात शिवयोग भिनलेला असतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात. निर्वाण योगी झोपतानाही योगस्थित असतो. त्यामुळे झोपेतही तो योगाचरणापासून ढळत नाही. अकबराच्या दरबारात एक दिवस एक अजब विद्वान हजर झाला. त्याला 50 भाषा येत होत्या. त्या सर्व भाषा तो इतक्या सफाईने बोलत असे की त्याची मातृभाषा कोणती तेच समजत नव्हते. त्याची मातृभाषा समजण्यासाठी बिरबलाने मध्यरात्री तो गाढ झोपलेला असताना त्याच्या अंगावर पाणी शिंपडले. त्याबरोबर तो विद्वान झोपेत मराठीमध्ये कुरबुरला. बिरबल म्हणाला, याची मातृभाषा मराठी आहे. बिरबलाच्या या हुशारीचे त्या विद्वानानेही कौतुक केले. निर्वाण योग्याचे झोपेतही योगाचरण सुटत नाही. तो अर्धवट झोपेतही योगाचरणच अंगीकारतो. ब्रह्मसंचार करणारा असा हा निर्वाण योगी जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमधील ब्रह्म ओळखतो. त्याला सर्वत्र ब्रह्माचे दर्शन होते. जो जेथे बसतो तेथे ब्रह्मही विराजित असते.
तो जेथे जातो तेथे ब्रह्म असते. त्यामुळे त्याचा ब्रह्माबरोबर प्रवास होतो. तो झाडाखाली बसला तर त्याला त्या झाडातील ब्रह्म उमजते. तो जेथे पाहतो तेथे त्याला ब्रह्मदर्शन होते. तो जे ऐकतो तेथे त्याला ब्रह्म ऐकायला येते. तो जेथे स्पर्श करतो तेथे त्याला ब्रह्म जाणवते. तो ज्यांच्याशी व्यवहार करतो त्यांच्यातील ब्रह्म त्याला दिसते. त्याला जागोजागी ब्रह्म साक्षात्कार होतो. तो ब्रह्मामध्ये राहतो, ब्रह्मामध्ये विहार करतो, ब्रह्मातून आचरण करतो. त्यामुळे तो ब्रह्मसंचारी असतो. त्याने थेंबाथेंबात कणाकणात जागोजागी ब्रह्म जाणलेले असते. परम आनंदी असतो. असा हा ब्रह्मसंचारी निर्वाणयोगी परम आनंदी असतो. ब्रह्मात दुःख असण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु दुःखा इतकेच क्लेशकारी सौख्यही तेथे नसते. सुख आणि दुःखाबद्दल एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे. जेव्हा दुःख असते तेव्हा आपण तणावाखाली असतो. ते दुःख केव्हा नष्ट होईल असे आपल्याला झालेले असते. यथाकाळी त्या दुःखातून जेव्हा आपण बाहेर येतो आणि जेव्हा जे सौख्य येते ते त्या तणावाखालून येते. लक्षात घ्यावे की दुःखाच्या तणावातून सौख्य निर्माण होते. त्यामुळे आपण सतत तणावातच असतो की पुन्हा ते दुःख येईल की काय. आपण निर्लेप मनाने सौख्य उपभोगू शकत नाही. जेव्हा सौख्य असते तेव्हाही आपण तणावाखाली असतो, कारण असलेले सौख्य टिकवण्याचा तणाव असतो. आपण निर्लेप मनाने सौख्य उपभोगू शकत नाही. अशा प्रकारे दुःख आणि सौख्य अशा दोन्हीही अवस्थात आपण तणावाखाली असतो. या पलीकडे केवळ आनंद असतो. आनंदाच्या विरुद्ध असे काहीही नाही. आनंद निर्लेप असतो. उदाहरणार्थ आपले मूल आपल्याकडे धावत येते. आपण त्याला आनंदाने उचलून घेतो. येथे सुखदुःखाचा प्रश्न नसतो. येथे दुःख नष्ट होण्याचा किंवा सौख्य टिकवण्याचा प्रश्न नसतो. येथे सुखदुःखाच्या पाठ शिवणीचा प्रश्न नसतो. येथे निर्लेप आनंद असतो. आनंदाचा पाझर ओसरला की आपण मुलाला खाली ठेवतो, तेही खाली उतरते आणि खेळायला जाते. येथे दुःखाचा किंवा सौख्याचा लवलेशही नसतो. जो काही आहे तो निव्वळ आनंद आणि आनंद आहे. यास्तव या अवस्थेला परम आनंद असे म्हणतात. ही स्थिती ब्रह्मावस्थेतच शक्य असते. त्यामुळे ब्रह्मसंचारी परम आनंदी असतो असे येथे म्हटले आहे. हरिओम.